सांगली गणेशनगरमध्ये असणाऱ्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली आहे। घरात ठेवलेली 41,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे। सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक 18 मे ते मंगळवार दिनांक 21 मे या कालावधीत घडलेली आहे। या प्रकरणी सौ कलावती संजय पवार वय वर्ष 56 यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की कलावती पवार या आपल्या कुटुंबियांसह शहरातील गणेशनगरमध्ये असणाऱ्या शबरी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहतात। पवार या कुटुंबियांसह शनिवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बाहेरगावी गेल्या होत्या। त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटवर पाळत ठेवून फ्लॅटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील बेडरूममध्ये असणाऱ्या देवघराच्या खाली ठेवलेले 41,000 रुपये चोरून पलायन केले। यानंतर याच अपार्टमेंटमधील भाडेकरू असणाऱ्या पूजा गुरव यांच्या फ्लॅटचा दरवाजा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला। मंगळवार दिनांक 21 मे रोजी सकाळी सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर कलावती पवार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।